दुसरं आता हे खाली आहे का बहुतेक त्यांचा आवाज गेला, मी अशा पुन्हा त्यांना संपर्क करण्याचा नाही नाही प्रयत्न नाही करतो. येतोय आवाज, हरिभाऊ आवाज मला येतो. सांगा की आता ज्या प्रकारची मांडणी केली जातीये की मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे तो या GRच्या नंतर पूर्णपणे ओबीसी 100%. मध्ये जाईल. जर असं झालं तर काय परिणाम होईल ओबीसी आरक्षणावर? हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. प्रचंड नुकसान या मराठवाड्यातल्या ओबीसीचं होणार आहे, राजकीय आणि शैक्षणिक सुद्धा आणि नोकरी विषयक सुद्धा. कारण हे 19 मध्ये येऊन पडणार आहे. ज्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांना हे कळेल की 385 जातीपैकी एक जात म्हणजे कुणबी ती ताईवाड्याची, त्यांच्या 384 जाती उद्या विरोधात जातील, तेव्हा या बीजेपी शिवसेनेला कळेल की आपण कुठेतरी चुकलो आहोत. कळलं तुम्हाला, 385 जातीपैकी एक जात, हे केदार तर सोडा तुम्ही, केदार मराठा आहे, मराठा कुणबी एक जात जेव्हा ऐका ना, 385 जातीपैकी एक कुणबी म्हणतो हा जी आर बरोबर आहे आणि 384 जाती त्यांच्या विरोधात जाणार आहे. मग तो भटके विमुक्त असो, बाराबुलतेदार असो, काय धनगर असो, वंजारी असो, बंजारा असो, सगळे त्यांच्या विरोधात जाणार आहे, या GRच्या विरोधात. हे आंदोलन सुरू झालंय आता, हे काहीच नाही. आता बंजारा समाजाने आता आंदोलन सुरू केलेलं आहे. आज मीटिंग आता चालू आहे, मी मीटिंग मधून बाहेर आलो आहे, मीटिंग चालू आहे. ते माननीय आमचे मंत्री संजय राठोड मंत्री यांनी मीटिंग बोलवली आहे. ऐका ओबीसीच्या लोकांनो, ऐका तुम्हाला काही झालं नाही. ऐका खरं तर आमचा केदार हक्काने अधिकार आहे, प्लीज, येऊ द्या आम्हाला आधी. केदार तुला, आधी आल्यावर केदार पुन्हा बसू तुम्हाला, ना. अरे केदार तुम्हाला किती, तुम्ही आमच्या अरे आरक्षणाला केदार, मांडी घालून बसलाय. अरे आमच्या खुर्चीवर केदार, तुम्ही ढकलून बसला, आता बसू देणार ना म्हणता होय. केदार तुम्ही काय तुम्हाला केलं हरी किती भाऊ, बोल, ऐका. अरे काय 23 यार, मार्च 1994 ला एक गोष्ट काय केली तुम्ही, पण गर्दी योगेश, असताना का नाही, योगेश, केदार मला असं सांगा, तुम्ही बसलाय. या योगेश डिस्कशन मला मध्ये मला सांगा, बिलकुल ओबीसी नेते असं बिलकुल रस म्हणतायत नाही. की आता हे आम्ही चॅलेंज करणार आहेत, आम्ही चॅलेंज करणार आहे कोणाला म्हणतायत. नाही का, आमच्या कायदेशीर 94 कसोटीवरती ला हा GR टिकतो का? 23 मार्च आम्ही एक 1994च्या मिनिट GR एक मिनिट नंतर केदार, आमच्या मराठ्यांच्या हिस्साला उरलेलं आरक्षण तुम्ही खायला एक लागलाय. मिनिट, तुम्ही देशातल्या अरे 54% काय भाषा करायला हरी भाऊ? तुम्ही मराठ्यांचा हिस्सा आतापर्यंत आमच्या जमिनीवर अतिक्रमण अरे करून तुम्ही खायला लागलाय. आमचा हिस्सा मोकळा करा आम्ही असं म्हणतोय ना. सातबारा तुम्हाला आमचा, काही जमिनी समजतं की खायला नाही मी तुम्ही. काय बोलतो? हा, हे बघ केदार, मला बोलू दे यार. आम्ही मराठ्याला मदत करतो, आम्ही मराठ्याला कधीच विरोध केला नाही, कधीच नाही. आणि तुम्ही लगेच आमच्या विरोधात बोलायला लागला. नाही जर उद्या तुम्हाला, आपल्या दोघांचे संबंध चांगले आहेत फार. एक मिनिट, म्हणून मी म्हटलं, रिक्वेस्ट केली होती, माझं बोलायचं महत्वाचं राहून जायचं ना, तर चुकीचं जाईल. हे बघ असं आहे, मी रिक्वेस्ट केली होती की मला 1 to 1 घ्या बाबा, मला कोणाच्या बरोबर घेऊ नका. एनिवे, तुमचा भाग आहे. पण आता माझं म्हणणं आहे की एकच उपाय या सरकारला जर वाचायचं असेल तर कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला लावणं, वसंतराव नाईक फॉर्म्युला आणि शरद पवार फॉर्म्युला म्हटलं तरी चालेल. हे कुणबी मराठ्यांना वेगळं आरक्षण देणं. तुम्हाला 19 पैकी किती पाहिजे ते सांगा, 19 पैकी 17 घ्या तुम्ही, 2 कामाला द्या भटके मुक्त बाराबुलतेदाराला. नाही, भटके तुम्ही 4% घ्या ना वाटप आरक्षण. नाही, 12 बोलतेदारांना भटके होत नाही, 12 बोलतेदारांना 3-4% घ्या, आम्ही मग काय द्या म्हणत नाही. ना, पण आमच्या मग हक्काचा 10-15% आम्हाला द्या, विषय संपला. मग हा तुम्ही घ्या आणि मोकळे व्हा. नाही तर आम्हाला एक मिनिट, नाही तर आम्हाला बाहेर काढा, तुम्ही राहा नाही, त्याच्यात. बाहेर नाही काढायचं, आपण सगळ्यांनी नाही मिळून खायचं, संघ खायचं. आम्हाला हा, हे आपलं बघा, सगळ्याचं तुम्हाला संघ जो नाही, पण एक आपलं सगळ्याचं खायचं, सगळं खायचं. मिनिट, विलासजी तुम्ही अभ्यासू आहात, हा, तुम्ही थोड्या वेळानं मोबाईलला विचारा, तुमच्या गुगलला. काय त्यानं काय विचाराल की भारतरत्न कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला म्हणजे काय. मी काय सांगतो तुम्हाला कळेल. हा. मग महाराष्ट्रातला एवढा जो जिगरीचा प्रश्न आहे, जटिल प्रश्न आहे, तो कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला सोडू शकतो. नाहीतर त्याला न्याय नाही मिळणार, तुम्हाला सांगतो. अरे भाऊ, आणि त्यामुळे करू काय अडचण नाही, पण आमचा आम्हाला त्या हिस्सा त्यामुळे ऐका ना, त्याला भारत मुख्यमंत्री झाल्यानंतर बहुतेक ते होईल. नाही, हे तर होणार, तुम्हाला सांगतो. तुम्ही किती मी सांगतो तेच होणार आहे,
तेच होणार आहे. नाही ते हरिभाऊ राठोडचाच मार्ग योग्य आहे. माझं म्हणणं हरिभाऊच्या करावंच बाबतीत लागेल. माझी सहमती आहे. हरिभाऊ मी राठोड पण म्हणतात त्याच्याशी तेच तेच करा सहमत करावं म्हणतात. आहे. लागणार. हरिभाऊला पण माहित आजच्या आहे मी घडीला त्याच्याशी एक मिनिट सहमत आहे म्हणून. नाही नाही इवन विलासजी इवन मी विलासजी माझे दोनच स्टेटमेंट ऐका आणि मी वाटलंच मला मिटिंगला जायचंय. इवन योगेश असं आहे योगेश की ऐका 100% मराठा लोकांना कुणब्याचे दाखले मिळणार हे अधोरेखित करा. बरोबर, काळ्या दगडावरची रेस आहे, याला कोणी रोखू शकत नाही. दुसरं, याचं सबकॅटेक्शन करून सगळ्या मराठा कुणब्याला वेगळं काय द्यायचे द्या आणि नंतर आमच्या 12 बलुतेदाराला वेगळं काढून द्या. तुम्ही राहा तिथे, काही प्रॉब्लेम नाही. आमच्या आम्हाला 12 मान्य आहे, मराठ्यांना बलुतेदारांना मान्य आहे. नाही कुणबी वेगळी, मराठा कुणबी मराठा कुणबी, कुणबी मराठा हे आम्ही जे मान्य काय आहे आम्हाला करावंच द्या लागेल ना. नाही 15%. आम्ही वेगळे निघतो. 19 पैकी ऐका 4% तुम्हाला सगळ्याला ठेवा पुन्हा 12 बोलतेदारांना. काही अडचण नाही मराठ्यांची. तिकडे 10-15% आम्हाला कुणबी घेते. मराठी कुणबी आम्ही सगळे सेमच आहे ना. कुणबी म्हणून आम्ही आरक्षण म्हणतो. म्हणून मराठा हो. शब्द ओबीसीच्या यादीत घालू, मराठा शब्द ओबीसीच्या यादीत घालू आणि जे काही छोटे छोटे जाती आहेत त्यांचं वेगळं आणि कुणबी मराठा, मराठा कुणबी आम्ही सारखी एकत्र खायला लागलो. आम्ही मी जे काही सांगतोय ना, अण्णासाहेब ऐका एकत्र ना. खायलोय. आरक्षणामध्ये एकत्र का नको बाबा? तसं अरे करा ना. केदारजी ऐका ना, मी तुमच्या भल्यासाठी सांगतो. तुमचा काही गैरसमज असेल तर तुम्ही जरांगे नाही पाटलांना गैरसमज नाही. भेटून घ्या. तुम्हाला नाही, तुमचा अभ्यास भेटून मी घ्या पक्का जरांगे केलाय. पाटला. नाही जरांगे पाटलांना भेटा, कुठला शब्द पाहिजे तो सांगा, उद्या तिकडे येऊन करून घेतील ते. अहो, एका तासात त्या माणसाने तो पात्र शब्द काढून टाकला, तर ते काही मोठी गोष्ट नाही त्या ना 5 त्यांच्यासाठी. शब्दाला आक्षेप घेणारा योगेश केदार होता पहिल्या दिवशीपासून आणि हा जीआर मध्ये अनेक असू द्या, त्रुटी आहेत असं आपल्या सांगतोय. याला हा जीआर मराठा कुणबी, कुणबी मराठी नाही. काय सांगत नाही. विलासजी, हा. आजच्या आपल्या एपिसोड मध्ये दोनच गोष्टी केल्या पाहिजे. एक तर 100% मराठ्यांना आरक्षण मिळू शकतो, कुणब्याचे दाखले मिळू शकतात. दुसरं माझे म्हणणं ते झाल्यानंतर जो ओबीसी वर येऊन पडणार आहे सगळं 19% मध्ये, तसं न करता मान्य मुख्यमंत्र्यांनी हे मुख्यमंत्र्याकडे पाठवा आहे की त्यांनी याचं सब कॅटेगरायझेशन करून त्यांना काय द्यायचे ते वेगळं द्या, जेणेकरून एक ओबीसीला आपण धक्का ओबीसी लागणार मराठा नाही. एक बैठक घेऊ चांगली छानपैकी नाही आणि असं आपण सगळं ठरवू रेषा ओढू. भारत पाकिस्तान कसं झालं, मी तर रेषा ओढल्या मी तर नाही केव्हाही कागदावरतून, तयार. आणि तसं आपण दुसरा नक्की करू. विलासजी 100% फक्त हे ब्लडशेड न हा. करता छान हे पद्धतीने जर करून झालं टाकू नाही, हरिभाऊ. एवढीच माझी विनंती आहे सगळ्या झालं ओबीसींना. नाही, तुम्हाला सांगतो, हे जर झालं नाही तर माझं कॅल्क्युलेशन आहे का, 13 नंतर ऐकू करोड आता. विलासदादांनी लोकसंख्या, जाऊ 13 माझी करोड लोकसंख्या आहे अग्रीमेंट आपल्या असेल. महाराष्ट्राची. बर 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 ठीक आहे ठीक आहे. त्याच्यापैकी मी पण 13 करोड हरिभाऊ नेक्स्ट हा लोकसंख्या हा आहे. धन्यवाद धन्यवाद योगेश त्याच्या धन्यवाद. त्याच्यापैकी 8 करोड हा ओबीसी आहेत, ओबीसी. आणि 8 करोड ओबीसी पैकी फक्त 2 करोड मराठे आहेत, लक्षात घ्या. आणि ते मराठे सगळ्या पक्षात आहे, सगळ्या पक्षात आहे. ते काही आता एक संघ कुठल्या पक्षाच्या मागे असं नाही. मग हे जे 6 करोड लोक आहेत, हे आता आंदोलन एक लक्ष्मण हाकेने तुम्हाला घाबरून सोडलंय. असे 100 लक्ष्मण हाके निघणार आहे बाहेर आता. त्यामुळे हे जे आंदोलन आहे गावोगावी पेटणार आहे. कारण पुढे निवडणूक आहेत, जिल्हा परिषद तुम्ही त्यांना सरपंचही होऊ देणार नाही, तुम्ही त्यांना पंचायत समितीमध्ये जाऊ देणार नाही, तुम्ही त्यांना जिल्हा परिषद मध्ये जाऊ देणार नाही. तर तुम्हाला सांगतो, या या भाजपला म्हणजे म्हणतात आमचा डीएनए आहे, त्यांना कळून चुकेल. अजूनही हे जे कॅल्क्युलेशन आमच्या मुख्यमंत्र्याला कळलं तर निश्चित ते माझा फॉर्म्युल्याचा विचार करतील. मी काय वाईट सांगतोय, मी काय त्यांना ठीक द्यायला आहे. नको. मी तर बघूया म्हणतो मी मराठा. आपण बघूया हरिभाऊ काय तुमच्या फॉर्म्युल्याबद्दल विचार होतो का. पण आता मात्र हे महाराष्ट्रामध्ये चित्र दिसतंय की या सगळ्यानंतर मराठा आणि ओबीसी हा जो संघर्ष आहे तो संघर्ष कदाचित अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दोन्ही समाजाला वाटतं याच्यात आपलं नुकसान झालेलं आहे आणि झालेलं भविष्यातलं इतिहासातलं नुकसान भविष्यात भरून काढण्यासाठीची ही सगळी लढाई असणार आहे. आणि या सगळ्या लढाईमध्ये न्यायालयीन लढाईची भर पडलेली आहे. ओबीसीच्या आरक्षणाला आव्हान दिलं जाईल, 94च्या JR ला आव्हान दिलं जाईल असं मनोज जरांगे पाटील एका बाजूला म्हणतात. दुसरीकडे मराठा समाजासाठी काढलेल्या JR ला सुद्धा ओबीसी नेते एक प्रकारे आव्हान देऊ असं सांगतायत. त्यामुळे ही न्यायालयीन लढाई आता अटळ मानली जाते आणि शेवटी संविधानाच्या कसोटीवरती काय टिकतं आणि काय राहतं हे बघणं महत्वाचं आहे. पण आपण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
धन्यवाद.